राजूला ना झोपेतनं उठायचा कंटाळा यायचा. रोज सकाळी तो आपल्या आईला त्रास द्यायचा. आई किती वेळा म्हणायची, उठ रे राजू, उठ रे राजू, तुला शाळेत जायचे, शाळेत जायचे. कशाचं राजू आईचं काही ऐकायचं नाही. आणि मग कसं तरी उठायचा, कधी दात घासले, कधी नुसतीच पाण्याने चूळ भरली, तसंच दूध पिलं. आणि कुठेतरी तो शर्टची बटणं स्वतः लावायचा, हट्ट करायचा आणि एक बटन वर एक बटन खाली, बरं का रुद्र, असा तो करायचा बरं का. आणि मग शाळेत जायचा. शाळेत गेल्यानंतर मुलं त्याच्याजवळ बसायचीच नाहीत. राजू जवळ गेला की मुलं उठून दुसऱ्या जागी बसायची. एक दिवस राजूचं घरी येऊन आईला सांगतो, आई बघ ना ग, माझ्याजवळ कोणीच नाही बसत, असं का बरं होतं. आई म्हणती, बरं ठीक आहे, तू आज शाळेला जा, मी आल्यानंतर तुला उत्तर देते त्याचं. राजू शाळेतून घरी येतो आणि दुसऱ्या दिवशी राजूचा वाढदिवस असतो. आई म्हणती, बघ राजू, उद्या तुझा वाढदिवस आहे ना, आणि तुला पण असं वाटतं ना सगळ्या मित्रांनी माझ्या वाढदिवसाला सहभागी व्हावं, माझ्याबरोबर यावं, छान छान खेळावं. मग तू उद्या लवकर उठशील ना, सगळं आवरशील ना. तो हो म्हणाला. आई म्हणाली, वा छान, शाब्बास, आता ना तुझा वाढदिवस आहे, आपण तुझ्या सगळ्या मित्रांसाठी मस्तपैकी पुरी भाजी करूया बरं का. आणि मी उद्या तुझ्यासोबत येते, आपण अंगणवाडीतल्या तुझ्या मुलांना खाऊ देऊया. हा राजू हो म्हणतो. रात्री लवकर झोपायचं असं ठरवतो, पण टी व्ही बघत सोफ्यावर पडतो आणि कुठेतरी रात्री उशिरा झोपतो तो, बरं का रुद्र. आणि मग काय होतं, सकाळी आई छान मस्तपैकी राजूच्या शाळेत खाऊ द्यायचा म्हणून भरपूर पुऱ्या करते आणि ती पुऱ्याची टोपली अशी भरून टेबलवर ठेवलेली असती. राजूला आवाज देते आई, राजू उठ, आज तुझा वाढदिवस आहे ना, आपल्याला शाळेत खाऊ वाटायला जायचंय. राजू उठतोय. आईने एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा आवाज दिल्यानंतर कसा तरी उठून झोपेतनं स्वयंपाकघरात येतो. बघतो तर अरे, त्या छोट्याशा टेबलवर एवढ्या छान टोपली भरून पुऱ्या ठेवलेल्या असतात आणि त्या टोपलीत एक मस्त फुगलेली पुरी असती बरं का. हा ना रुद्र. आणि मग काय होतं, ती पुरी बघितल्यानंतर राजू पळत पळत त्या पुरीकडे येतो आणि म्हणतो, मला पुरी खायची, मला पुरी खायची. आई म्हणते, अरे दात घासायचेत, अजून आंघोळ करायची तुला. राजू कसला ऐकतो आईचं, पटकन पुरी घ्यायला जातो. आणि काय बरं का रुद्रा, काय गंमत होती माहिती का, ती पुरी टुन्न दिशी टोपलीतनं उडी मारती आणि चालायला लागती. पुरी पुढं पळती, तिच्या मागे राजू पळायला लागतो. आई बघते, अरे अरे, हा असा पळतोय पुरीच्या मागे. मग आई पण गॅस बंद करते आणि राजूच्या मागे जाती. राजू पुढे पळतोय, आई मागे पळतीये, सगळ्यात पुढं पुरी आहे. आजोबा बाहेर पेपर वाचत बसलेले असतात. आजोबा म्हणतात, अरे अरे, हे का पळतायत, म्हणून आजोबा बघायला आजोबा पण त्यांच्या मागे जायला लागतात. पुढे पुरी पळतीये बरं का रुद्रा, पुढे पुरी पळतीये, पुरीच्या मागे राजू पळतोय, राजूच्या मागे आई जाते, आईला बघायला आजोबा जात आहेत. हे सगळं बघितल्यावर आजोबांच्या मागं राजूचे बाबा पण निघतात. असे सगळे चालत चालत रस्त्याने जातात. पुढे रस्त्यात गेल्यानंतर हे छानसा ससुल्या झाडाखाली बसलेला असतो बरं का. आणि ससुल्याजवळ पुरी जाती. ससुल्या तिला विचारतो, का ग पुरीताई पळतीयस तू. पुरीताई सांगती, अरे बघ ना, हा राजू किती घाण राहतो, दात घासत नाही, आंघोळ करत नाही, आणि आज तर त्याचा वाढदिवस आहे म्हणून छान आईनी मला असं मस्त पुरी तळली आहे माझी ही छान, आणि हा बघ मला खायला आलाय दात न घासता. शी बाबा, मी नाही जाणार त्याच्याजवळ. असं म्हणल्यानंतर ससुल्या गडी हे सगळं ऐकतो. ससुल्या गडी म्हणतो, तू थांब पुरीताई, मी बोलतो राजूशी. आणि मग राजू ससुल्याजवळ येतो, म्हणतो, ए ससुल्या, माझी आहे ती पुरी. ससुल्या म्हणतो, अरे राजू, तू माझ्याकडे बघ तरी जरा, बघ बरं माझं अंग कसं मऊ मऊ, पांढरा पांढरा शुभ्र आहे मी. राजू बघतो, अरे वा, खरंच की, ससुल्यागडी किती छान दिसतोय, मस्त मस्त छान, गोरा गोरा पान, पांढरा पांढरा शुभ्र, मऊ मऊ केस.
राजू त्याला हात लावायला आल्यावर ससूल्या म्हणतो, थांब, माझ्याजवळ येऊ नको. तू स्वच्छ राहत नाही ना, म्हणून तू नको, कोणाजवळ यायला आवडत नाही, कोणाला तुला जवळ घ्यायला आवडत नाही. सगळे म्हणतात, नको रे बापा, राजू आंघोळ नाही करत. असं नाही करायचं राजू, तुला मित्र हवेत ना, तुझा वाढदिवस आज करायचा आहे ना, मग तू जा बरं घरी, आई बरोबर जा, छान आंघोळ करून तयार होऊन शाळेत जाऊन बघ बरं. असं ससुल्याने समजून सांगितलं बरं का राजूला. मग राजू आला घरी. आईने राजूला छान मस्तपैकी तेल लावून आंघोळ घातली, छान भांग पाडला, मस्तपैकी इस्त्री केलेला शाळेचा गणवेश घालून दिला आणि मग भरपूर पुऱ्या घेऊन डब्यात भरल्या आणि सगळ्या शाळेत तो गेला वाटायला. सगळे मित्र राजूला वाढदिवसाच्या छान शुभेच्छा द्यायला जवळ आले त्याच्या. आणि त्यातला एक समीर नावाचा मित्र राजूला काय म्हणाला माहिती का रुद्रा? तो म्हणाला, अरे वा, राजू कसा दिसतोय, छान छान छान. सगळे मित्र पण त्याच्या मागे म्हणाले, राजू कसा दिसतोय, छान छान छान. राजूला एवढा आनंद झाला, अरे आपण इतके दिवस असं आईचं ऐकलं नाही, आता असं नाही करायचं बरं का. आता आपण पण छान मस्त छान छान तयार होऊन शाळेत यायचं, स्वच्छ राहायचं. आणि मग त्या दिवसापासून राजू असा स्वच्छ आवरून शाळेत यायला लागला. मग त्याला भरपूर मित्र मिळाले आणि सगळे मित्र मिळून छान मग आपल्या अंगणवाडी ताईंच्या बरोबर खूप खेळायचे, अभ्यास करायचे, छान छान चित्र काढायचे. अशा पद्धतीने बरं का रुद्रा, राजूला खूप मित्र मिळाले.